रेल्वेचं 3ऱ्या-4थ्या लाईनचं काम सुरू होतंय आणि त्यामध्ये भूसंपादनाचं सुरुवात ही झालेली होती. त्या भूसंपादनामध्ये स्वानंद अर्णव यांच्या जागा जी आहे ती चुकीच्या दिशेने काही नागरिकांनी किंवा जुन्या कोणीतरी काही असे हितचिंतक त्यांच्या माध्यमातून त्याला पूर्ण दाखवून दिली गेली आणि रेल्वेला ती भूसंपादन करायला लावलं. रेल्वेने ती भूसंपादन केली आणि रेल्वेने भूसंपादन केल्यानंतर या नागरिकांच्या सर्वेमध्ये लक्षात आलं की आपली जागा ही सुरक्षित राहायला पाहिजे, ती जात नाही. कारण एवढ्या 100 कुटुंबांचा प्रश्न तो त्यांच्यावर प्रसंग आला होता आणि ते माझ्याकडे एक दिवस अचानक आदित्य पाटील, नरहरी पाटील हे घेऊन आले. त्याच दिवशी मी अधिवेशनच्या लक्षवेधी करण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये काम चालू होतं. त्याची लक्षवेधी केली आणि लक्षवेधीमध्ये या सोसायटीला 100 कुटुंबांना आज एक दिलासा मिळाला. त्यांचा सातबारा त्यांना परत मिळाला. रेल्वेला चुकीच्या दिशेने गेल्यामुळं रेल्वेने ज्यांना याचा निधी दिलेला आहे किंवा भूसंपादनाचे पैसे दिलेत त्याची वसुली सुद्धा त्यांच्याकडून केली जाईल. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या चुकीच्या पद्धतीने काम होऊ देणार नाही हा जो शब्द त्यांना दिला होता तो पूर्ण झाला. आणि म्हणूनच आज या खरं म्हणजे त्यांच्या सोसायटीचं पहिलं नाव ते स्वाहा करण्याचंच काम झालं होतं, पण ते स्वाहामधून काढलं आणि त्यांच्या तो अधिकारात दिलंय. त्याच्यामुळे आता ते स्वयंपूर्ण त्या सोसायटीचे मालक झालेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा कोणाच्या दरवाजात जाण्याची गरज राहिलेली नाही. एवढ्या कुटुंबांना दिलासा मिळाला आणि त्यामुळेच त्यांनी आनंदाचं आज क्षण मला इथं बोलवलं आणि माझा सन्मान केला. त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. बदलापूरमध्ये चुकीच्या दिशेने जाणाऱ्यांना कधीच माफ केलं जात नाही. या पुढेही भविष्यामध्ये कोणी जर माझ्या सोसायटींच्यावर कोणी अन्याय करेल तर त्याला सुद्धा कधी माफ केलं जाणार नाही. त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे हीच भूमिका बदलापूरमध्ये आहे.